उद्धव ठाकरे युटर्न मारला तर मी युटर्न मारी सी टर्न मारी झेड टर्न मारी सगळे एबीसीडी पासून सगळे टर्न मारी माझा पक्ष तुम्ही कशाला चालवताय माझा पक्ष माझ्या वरती जोपर्यंत शिवसेनेचा विश्वास आहे तोपर्यंत मी माझ्या हिंमत माझ्या ताकद आहे मी माझा पक्ष बरोबर पुढे नेईन पाकिस्तान आगळीक करण्यामध्ये कधी मागे राहील असं मला वाटत नाही आगळीक त्यांनी केली कदाचित आजही करतील उद्याही करतील कधी काय करतील सांगता येत नाही आपण त्यांच्या देशात घुसून दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर आज एक विमान त्यांची विमानं आपल्या हद्दीत आल्यानंतर एक विमान आपण त्यांचं पाडलं पण त्याच वेळेला आपलं एक विमान पडलं किंवा पाडलं आणि विशेष दुःखाची किंवा खेदाची गोष्ट म्हणजे आपला वैमानिक हा त्यांच्या अटकेमध्ये एक त्यांच्या अटकेमध्ये गेल्यानंतर सैनिक सापडल्यानंतर काय त्याचे हाल होतात ह्याची कल्पनाही न केलेली बरी त्याची व्हिडिओ फिरतायत बातम्या येत आहेत आता दुसरा आपल्यासमोर प्रश्न आहे की त्या वैमानिकाला आपल्याला सुखरूप आणायचं कसं कारण एक आपला वीरपुत्र ज्याला म्हणतो तो वीरपुत्र त्यांच्या हातामध्ये सापडलेले हे असे अनेक विषय आता पुढे 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 येत जातील नुसत्या निवडणुका तोंडावर आहेत त्या निवडणुका काही आपल्याला चुकत नाहीत आहेत ना पुन्हा निवडणुका आलेल्या आहेत आणि हे सगळं वातावरण बघितल्यानंतर युद्धाची शक्यता तेव्हा तशी काही नव्हती कारण युतीची जी काय वावटळ उठत होती ती आधीपासून होती पण युतीची चर्चा जेव्हा होत होती तेव्हाच ते 40 सैनिकांचं आपल्या देशात ते बॉम्बस्फोट करून एक हत्याकांड झालं उद्धव ठाकरे युटर्न मारला तर मी युटर्न मारी सी टर्न मारी झेड टर्न मारी सगळे एबीसीडी पासून सगळे टर्न मारी माझा पक्ष तुम्ही कशाला चालवताय माझा पक्ष माझ्या वरती जोपर्यंत शिवसेनेचा विश्वास आहे तोपर्यंत मी माझ्या हिंमत माझ्या ताकद आहे मी माझा पक्ष बरोबर पुढे नेईन पाकिस्तान आगळीक करण्यामध्ये कधी मागे राहील असं मला वाटत नाही आगळीक त्यांनी केली कदाचित आजही करतील उद्याही करतील कधी काय करतील सांगता येत नाही आपण त्यांच्या देशात घुसून दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर आज एक विमान त्यांची विमानं आपल्या हद्दीत आल्यानंतर एक विमान आपण त्यांचं पाडलं पण त्याच वेळेला आपलं एक विमान पडलं किंवा पाडलं आणि विशेष दुःखाची किंवा खेदाची गोष्ट म्हणजे आपला वैमानिक हा त्यांच्या अटकेमध्ये एक त्यांच्या अटकेमध्ये गेल्यानंतर सैनिक सापडल्यानंतर काय त्याचे हाल होतात ह्याची कल्पनाही न केलेली बरी त्याची व्हिडिओ फिरतायत बातम्या येत आहेत आता दुसरा आपल्यासमोर प्रश्न आहे की त्या वैमानिकाला आपल्याला सुखरूप आणायचं कसं कारण एक आपला वीरपुत्र ज्याला म्हणतो तो वीरपुत्र त्यांच्या हातामध्ये सापडलेले हे असे अनेक विषय आता पुढे 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 येत जातील नुसत्या निवडणुका तोंडावर आहेत त्या निवडणुका काही आपल्याला चुकत नाहीत आहेत ना पुन्हा निवडणुका आलेल्या आहेत आणि हे सगळं वातावरण बघितल्यानंतर युद्धाची शक्यता तेव्हा तशी काही नव्हती कारण युतीची जी काय वावटळ उठत होती ती आधीपासून होती पण युतीची चर्चा जेव्हा होत होती तेव्हाच ते 40 सैनिकांचं आपल्या देशात ते बॉम्बस्फोट करून एक हत्याकांड झालं